नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. आज आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या वेळी ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळवनाबाबत खंत व्यक्त करून मातीचे भरावा टाकून तेथे मैदान उभी केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी जबाबदार असणारी शासकीय एजन्सी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. याबाबत योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. अध्यक्ष महोदय, याच्यापेक्षा फ्लेमिंगोची संख्या वाढणं ही गरज आहे. ठाणे, कोलशेत, बाळकुम या सगळ्या ज्या खाड्या आहेत या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेमिंगो येत असत, परंतु जसं त्या ठिकाणी अधिवास वाढला, कॉन्क्रीटची जंगल व्हायला लागली, तर त्याच्यामध्ये फ्लेमिंगो एक तर यायचे बंद झाले किंवा अशा पद्धतीने दुर्दैवी त्यांचे ना व्हायला लागले. अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांना मधल्या काळामध्ये एक पत्रही दिलं. या ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या कांदळवनामध्ये मैदानं झालेली आहेत अध्यक्ष महोदय, आणि याच्यामध्ये कांदळवन क्षेत्रीय अधिकारी, महापालिका आपल्या महसूलचे तहसीलदार आणि अधिकारी, त्याच्यापैकी कोण जबाबदार आहे हेच कळत नाही. कांदळवनचं म्हणतात त्यांच्याकडे आहे, ते म्हणतात यांच्याकडे आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कॉन्क्रीटची जंगलं तर झालीच आहे. ती बघा अध्यक्ष, बघा माझ्याकडे तर सगळे फोटो आहेत की मैदानं कांदळवन तोडून झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याची अधिकार जे आहे ते एकाच कुठल्या तरी एजन्सीकडे आपण केंद्र सरकारची परवानगी घेऊन घेणार का? अन्यथा या तिन्ही जे एजन्सीज आहेत यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई जर आपण केली नाही तर हा अधिवास आणखीन वाढत जाईल आणि फ्लेमिंगो तो यायचा बंदच होईल. म्हणजे मृत पावण्याचं तर सोडूनच द्या. आणि त्याच्यामुळे याबाबत आपण कुठल्या प्रकारची कारवाई करणार? आज अतिशय सन्मान्य सदस्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला की मँग्रोव्ह कांदळवन तीवर, ज्याला आपण तीवर म्हणतो, कांदळवन म्हणतो, मँग्रोव्ह म्हणतो, ही सुरक्षा आहे, सुरक्षा कवच, नैसर्गिक सुरक्षा कवच आहे विभिन्न समस्यांच्या संकटाचा सामना करण्यासाठी. पण 3 विभागामध्ये कांदळवन आहे. एक वन विभागाच्या अंडर आहे, एक महसूल विभागाच्या अंडर आहे आणि एक खाजगी आहे. साधारणतः मी केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती केली, जी इच्छा आता तुम्ही व्यक्त केली की सर्व साधारणतः खाजगी तर कांदळवन आपल्याकडे येणार नाही, पण महसूल विभागाचं ज्याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे ते राज्य सरकारला द्यावं. महापालिकेच्या माध्यमातून बाळकुम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही 10 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून तरण तलाव 15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी झालेल्या पाहणीदरम्यान दिले. आयुक्त सौरभ राव यांनी बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव, रोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आदी उपस्थित होते. बाळकुम, कोलशेत आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. सदर तरण तलाव अद्याप नागरिकांसाठी खुला झाला नसल्याने तो लवकर खुला करावी अशी मागणी सातत्याने परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या तरण तलावाची पाहणी करून कामाचा आढावा घेत या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळमजला अधिक 4 मजल्याची ही इमारत असून इमारतीच्या लिफ्टचे काम हे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात आले. परंतु तत्पूर्वी तरण तलावाची सर्व कामे पूर्ण करून सदर तरण तलाव ऑगस्ट 15 रोजी नागरिकांसाठी खुला करावा असेही आयुक्तांनी नमूद केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात 2,45,00,000 रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचं काम पूर्ण झालेलं आहे. आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याची देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे. नमस्ते विश्वरूपिणे नाना. आज श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे. ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोरगे यांनी दिलेली आहे. ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण 130 किलो व माता रुक्मिणीकडे 90 किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत 2,45,00,000 इतकी देणगी सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे. ही एकूण मेघडंबरी 8.5 फुटाची अशी मेघडंबरी आहे. ही मेघडंबरी 14 दिवसात परिपूर्ण केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे. अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे. मी कबीर महाराज फड असेल, आमचे मोरगे परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. एकाच वेळी नागिन आणि तिची 16 लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत. या सर्वांना सापांना जीवदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले आहे. नगरदेवळ्यातील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला. त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे नुसती नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी यानंतर एका मागोमाग एक असे 16 पिल्ले काढून त्यांना जंगलात सोडत जीवदान दिले. यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत, ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.